येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या फुलात मतदान करा. तुमच्या गावामुळे ही जिल्हा परिषदेची उमेदवारी केदार स्वामी याला भेटलेली लक्षात घ्या. आमच्यामुळे नाही, तुमच्या गावामुळे भेटलेली आहे. तुमच्या गावाचा आग्रह होता की दयानंद स्वामी यांच्या मुलाला उमेदवारी द्यावी, म्हणून उमेदवारी भेटलेली. आता काही लोकांनी काय केलं, त्याचं म्हणणं होतं बाबा तारकस म्हणजे आमचा आता आम्ही गजाननच्या विरोधामध्ये आमच्या गावामध्ये संपूर्ण लाट. गजाननला यावेळेस आम्ही कमीत कमी तारकस मध्ये 2500 ते 3000 मतदान घेतो. त्याच्या म्हणणं नाही 3000 मतदान घेतले की फुलकसचा ते ह्याच्या समाजाचा उमेदवार आहे. आता ह्याच्या गावात 2000 मतदान 13च होते, मग 5000 याचं मतदान दोन्हीच गावामध्ये शीट निघाली. आपलं काही दुकानात कुठं शिजत नाही, म्हणून याने काय केलं, विशालरावला फोन लावला. काही करा म्हणले, मग एक माणूस काही करा, फुलकस म्हणजे आम्हाला उमेदवारी पाण्याची द्यावाच लागतं. मग त्याने काय केलं, तुमच्या इथल्या माणसाला पाण्याची उमेदवारी मतदार खाण्यासाठी. अरे तुला या माणसाला उमेदवारी द्यायची असती तर तू हे उमेदवाराला जर तू तिकीट द्यायचं, तुला म्हणतो जाधवची मशाल घ्यायची गरज नव्हती. तू तारी मोडून टाक, गावातले उमेदवार त्याच्या नाव दावणीला नेऊन बांधले, त्याचं काम करायला. मग विशालरावला सांगून यायला उमेदवारी करायला दिली बापू. म्हणजे कोणाचं घर जाळण्याचं काम काय करायचं गरज. पुन्हा विशालरावचा एक कट्टर खाद्य समर्थक, मागणीचा कट्टर समर्थक, लक्षात घ्या तुम्ही. त्या माणसाला 85 काही कर म्हणजे 10-5 पोरं आणलाय, पैसे बर्बाद करायचे ते संग्रहाचं म्हणजे याला दिलं सोडू नको, याला फॉर्म मागे घेऊ नको, म्हणून अशी उमेदवारी दिलेली. मग आता एक लक्षात घ्या, कोणाच्या त्या माणसाला जर कोणाला खड्यात घालायचं असेल तर राजकारण तसं करीत नसतात. आपल्या दोषासाठी कोणाला खड्यात घालू नये, म्हणजे निव्वळ स्वैर्य धैर्याचं राजकारण करतात. अरे गजून तू कोण्या पक्षाचा, विशालराव कोण्या पक्षाचे, मग तू स्वैर्याचं दाता घेण्याचं राजकारण कशाला करायले. तुझे कार्यकर्ते विशालराव उभा टाकली की तू काम करायचं. आता पूर्ण नगरपालिकेचं इलेक्शन झालं, मी बघा देवाच्या दारात खोटं बोलत नाही. गजून एक ठाकूर नावाचा माणूस, मी समोरच होतो त्याच्या मतदानाची. त्यानं फोन केला आपल्या विशालरावला मतदान मारा. अरे विशालराव आमच्या तिचे माणसं तिथं तू कोणाचा, राष्ट्रवादीचा, तू या राष्ट्रवादीच्या माणसं तिथं उभा टाकलेले, त्याचं कार्यक्रम करायला बघू तिथे जाऊ. भाई असं स्वैर्यधार्याचं राजकारण करू नये. त्यानं उभा टाकले की ह्यानं करा काम, ह्यानं उभा टाकले तरी करा. म्हणून लोकांनी जसं संपीला विशालरावला तसं गजाननला संपायचं आपल्या मतदारसंघात टाइम आलाय. आपल्या मतदारसंघात ज्या माणसानं कागदाव बिलवले, कागदाव लक्षात घ्या, कागदाव. तुम्हाला जर एका मिनिटात इथून जर तुमच्या गावातलं माणूस दवाखान्यात काही ऍडमिट असलं, एका मिनिटात तुम्ही दवाखान्यात जात होता, एका मिनिटात तारकसला. आता तुम्हाला दवाखाना नेलाय त्यानं 1.5 किलोमीटर लांब गावातून. माझ्या माहितीनं तुमच्या गावातला माणूस सरकारी दवाखान्यात कोणी गेलंच नसणार, गेलाय का? हा एखादा माणूस म्हणजे त्याला पैसे कमी, दवाखान्यात तिकडे काढून गेला पैसे कमी नेण्यासाठी, म्हणजे त्या गुत्तेदाराकडून पैसे छापायचे, घर काम असं फंड आणून असे काम केले. आमच्या ग्रामपंचायत मध्ये मी काम केलं, माझं 65 लाखाचं काम केलं, 25 लाखात ग्रामपंचायत मध्ये विकास केला. अरे विकास तू गावाचा केला नाही, तू हे जर रोड बघितले का, 8 रोड उघडतात. त्या बालाजी रावनं रोड केला आमच्या एसी मधून तिथं गावातला, गुडघ्या इतकं भरलं होतं बघा, आणखी उकळला नाही. आणि गजू पाटलानं रोड केला पेट्रोल पंपाचा, गुडघ्या इतक्यानेच खड्डे होते. तेव्हा कोणी माणूस पेट्रोल पंपापासून येणाऱ्या रस्त्याला कोणी एक माणूस गाडी घेत नाही. हे गजू पाटलाचा रोड आहे. कागदाव काम, कागदाव 12 कोटी रुपये आमच्या गावाला म्हणून पाटील आंबोरे त्याच्या वडिलांना आम्हाला कळत तो पाईपलाईन केलेली आहे. त्याच पाईपलाईनचं आम्हाला पाणी पहिल्या 71च्या काळात. त्याच्या बाद गजू पाटलांना आता 12 कोटी उचलले. फिल्टर सुरू नाही, काही सुरू नाही, पाणी नळाला येते. आम्ही नळाला म्हणलं पाणी किती दिवसाला येते, आमच्या गावात पकडलो कधी विचारायला 15 दिवसाला तुमच्या बापाने पाणी ठेवतात. हा नळाचं 12 कोटी खाऊन लाज वाटायला पाहिजे. म्हणून ह्या माणसाला कोणी म्हणजे कोणाचं जर भांडण लागलं, एक माणूस आलं तिकडे आलं, पाठराशी कर, कोणता गुन्हा दाखल कर, दुसरं कामच नाही त्याला. भांडण लावण्याचं काम दुसरं कामच नाही त्याच्यावर, काय निव्वळ भांडण लावण्याचं काम. म्हणजे असा इतका दोषी माणूस आम्ही आतापर्यंत बघितला नाही. आम्ही त्याचं 10 वर्ष झालं काम केलं. आम्ही ग्रामपंचायत मेंबरसाठी आम्हाला कळालं हे कसे, आम्हाला माहित नव्हतं. मी ग्रामपंचायत अपक्ष उभा टाकलो, अपक्ष उभा टाकल्यावर सभागृहात गेलो. आता यानं इतके पैसे खाल्ले आपल्या मतदारसंघ, आपल्या इकडे बघा तुम्हाला सांगतो, एक केबल आले आपल्याला. पहिले लोक जो काही नव्हते, मग त्याला आपल्याला नवीन मीटर घ्यावं लागले. पहिले आपल्या लाईनमॅनने काय करतं, 2000 घ्यायचे, कनेक्शन द्यायचं, असंच होतं. आपल्या 2 मीटर आपल्याला आणि महिला एकदम अर्जंट मीटर कट केले. आमच्या गावामध्ये मीटर कट केले, लोकांना नमुनावर 8 लावला, 9 मीटर घ्यायला येतं. मला सोन्याची चांदी झरी घ्या. त्यानं काय केलं, 1 कोटी मीटर घ्यायला आलं, नमुनावर 8 आणि 5,000 10,000. त्यानं इतके पैसे गोळा केले म्हणतात.
5,000 7,000 2,000 पैसे सोडले नाही. एक वामनतोर आहे बघा आमच्या गावात इथे. अरे का वामनतोर इथं वामनतोरच्या वडिलाच्या नावाचं घर त्याच्या 2 पराच्या नावानं लावायचं. 2 पराच्या नावानं असं मी अचानक ग्रामपंचायतीमध्ये गेलो. मला काय माहिती ते ना त्याला 5. मग ते म्हणजे फोन पेला कोणाच्या मारायचे कोणाच्या मारायचे. ते म्हणजे किती मारायचे 10,000. मी म्हणलं ग्रामसेवक साहेब 10,000 काचे मारायचे तर. ते म्हणजे घरपट्टी. मी म्हणलं ते 15,000 घरपट्टी तुमच्या बापाने घेतली होती. 15,000 घरपट्टी असते तेव्हा साहेब बापाच्या नावाचं लेकाच्या नावाने घर लावायला 100 रुपयाच्या ऑर्डर लावतात. मग 15,000 रुपये गरीबाकडून घेतले लोकांना. हे कुठे फेडीन ते फेडो. आमचे पैसे गावात लुटले आणि मग तिथे लिहून दिली त्या किशाला वाटायला त्याचा असं होती वाटायला तिकडे न घालायला. म्हणजे असे माणूस इतका दोषी माणूस. अशा माणसाला तुम्हाला फक्त वाटते रामराम घालते. फक्त ती रामराम घालते बाकी काहीच करीत नाही. एवढंच आहे. काय चालेल पाटील काय चालेल मामा एवढंच आहे त्याच्याजवळ. बाकी इतका भ्रष्टाचारी फॉड माणूस आहे. नंबर 1चा फॉड माणूस. कागदावर बिल उचलले ते सुकी गणपुरकट रस्ते बघा जाऊ. एका रोडचे 3दा बिल उचलले. 3दा कंप्लेंट 3दा बिल उचलले बघा लोकांचे. कागदावर काम करणारा माणूस. आणि त्याच माणसाचा उमेदवार आहे. पुरुषाला जागा असताना लेडीजला उमेदवारी कशी द्यायची. कारण जे माणूस ज्या घरातला होता त्याच्या घरामध्ये एका माणसाला होसत नसतंय ना. कुणी माणूस आल्या पुन्हा निवडून आल्या बोलायचा सगळे गुंगारीच माणसं. म्हणून त्याने काय केलं आपण काय म्हणले लेडीजला उमेदवार. मग त्याने लेडीजला उमेदवार दिली. ज्या माणसाचा दारूचा अड्डा आहे आतापर्यंत आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये 20-20 30-30 माणसं लिव्हर खराब होऊन मेली. त्या माणसाला मेलेल्या माणसाला जर खाऊ भरून श्रद्धांजली जर द्यायची असेल का या माणसाचा काटा काढावा लागतं आणि कमळाला मतदान मारावं लागते. कशात घ्या तरी भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला मतदान कमळालाच मारावं लागतंय. आणि लक्षात घ्या आता साहेबांना 17 माणसं आपल्या मतदारसंघामध्ये गंगाखेड मतदारसंघात उभे केले. 17 तुम्हाला सांगतो 17 निवडून येतात. आपली भारतीय जनता पार्टीची साहेबांची अशी युती आहे. 17 मतदारसंघात निवडून येतात. आणि नक्की तुम्हाला सांगतो आपल्या मतदारसंघाला आणखीन एक भर पडणारे जिल्हा परिषद अध्यक्ष 99% काय 100% आपला होते. म्हणून तुम्ही मतदार रूपी आपलं मतदान करणार आहे. तुमच्या पेटीतून सिंहाचा वाटा असो आणि तुमच्या खुरकास मधून कमीत कमी आम्हाला 2,000 मतदान द्या. 2,000 मतदान. लक्षात घ्या आमच्या बरोबरीत तुम्ही चला. याला 4 मुंड्या चित करा. उद्याच्याला तुम्हाला एक काही देईन भूलतापा याच्या भूलतापाला बळी पडू नका. तुम्ही दुसऱ्याला मतदार वैकारी घालू नका. लक्षात घ्या आपलं माणूसच निवडून येणार आहे. तुमचं जर एखादं मत जर इकडे तिकडे गेलं आपल्या उमेदवाराचं काही करता कमी जास्ती झालं तर लक्षात घ्या पुन्हा टाइम येणार नाही. म्हणून विचारपूर्वक मतदान करा. डोळ्यात तेल घालून तुम्ही लक्षात घ्या जागा याचे पैसे सगळ्या मतदार त्याची घ्या. मात्र लक्षात घ्या मतदान आपल्याच मसाला. कारण आपला माणूस योग लागला तर आपला सुद्धा माणूस अध्यक्ष होऊ शकते. मतदारसंघाचा काही सांगायचं नाही. नशिबात आपले असलं तर आपलं सुद्धा अध्यक्ष होऊ शकते. म्हणून साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी म्हणून साहेबांवर विश्वास ठेवून तुम्ही ह्या येणाऱ्या 7 तारखेला कमळाला मतदान मारावं. एवढे बोलून मी जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या गावचे माजी सरपंच आणि आमचे मार्गदर्शक दत्तराव साहेब शिराळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो आमचे जमलेले रुग्रज नगरीचे सर्व नागरिक सुज्ञ महिला मंडळ सर्वांना विनंती आणि विशेष म्हणजे या व्यासपीठावर आपले लाडके आमदार रत्नाकररावजी गुटे साहेब आपण काका म्हणतो त्यांना टोपण नाव आणि नावासारखं सोपण्यासारखं आहे. त्यांनी प्रत्येक गावामध्ये विकास केलाय. मी सांगत नाही प्रत्येक गावातले नागरिक सांगतात. मी ज्या ज्या गावाला जातो त्या गावातले चौकशी करतो की बाबा तुमचं मतदान कोणाला नाही म्हणजे जो विकास करेल त्याला मतदान. कारण का केंद्रामध्ये भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता मग जिल्ह्याला का नाही होणार का नाही. कोणाची सत्ता येणार कुठं जिल्ह्यामध्ये. तर हे तिन्ही रिपोर्ट तयार झालं म्हणजे आपल्या विकासात भर पडणार का नाही. आणि गुटे साहेबांच्या सानिध्यामध्ये जेवढे माणसं आहेत मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये असतो. तर प्रत्येक गावाला त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे. मी पूर्ण तृप्त झालेला आहे. माझी इच्छा आहे गावाचा विकास व्हावा प्रत्येक गावामध्ये. आता सांगितलंय की 4 बोट नाही 1 बोटाची सुद्धा
कुठलाही रोड उंच झाला नाही आणि बालासाहेबांनी केला, त्यांनी गावात जे रोड केला ते अजून उखळला नाही अशी त्यांच्याच गावचे सांगतात आणि आपल्या गावची सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे. तरी कुठे साहेब आपल्याला तेवढे सुरक्षा करून देतील. आणि साहेबांना एक विनंती आहे, माझ्या गावामध्ये शाळेत जाण्यासाठी रस्ता पाहिजे. त्यांना तेव्हाही बोललो आणि पुन्हा एकदा सर्वांच्यात एकच सांगतो, त्यांचे काम करण्याची तयारी आहे. ते हो म्हणल्यानंतर होच असतं, मागे फिरून बघणार नाही. माझं तप्त झालेलं आहे. त्यांनी एका शब्दामध्ये सांगितले, मला फक्त लोकांची सेवा करायची, मला निवडून दिलं, मला सेवाच करायची, बाकी काही सांगणं यायचं नाही. त्यांनी स्वच्छ मनाने सांगितलेले. तसेच आपल्या फुलकळस पाठी ते गावापर्यंत पाहिजे का नाही रस्ता, पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती निर्माण होती आतापर्यंत मांडलं नाही आणि केलं बी नाही, पण त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तुमच्यात एकच सांगतो, तिसरा रोड जे आहे ते मागची पाठी ते फुलकळस आहे का परिस्थिती आपली दर पावसाळ्यामध्ये आपण बघतोय. पण आता हे होणार, पण केव्हा होणार? कमळाला सिक्का मारल्या होणार का नाही? साहेब बघायला तुमच्या सगळ्याकडे तुमचे हावभाव बघून ते खुश आहेत आणि त्या खुश करण्यासाठी आता आपण ते शब्द आता काढला, पण त्याच्यापूर्वी त्याची मंजुरी आलेली. तुळजास पाठी ते गावात ही भगवतीकरांची मंजुरी आलेली आहे. आपलं तर पुढचं राहायलाच यायचं अजून, पण त्याच्या निवडून यायच्या अगोदरच सुरुवात झाली. तर या ज्या गोष्टी आहेत. आणि तिसरा चौथा जो मुद्दा आहे, आपल्याला वाटतं का बाबा आपल्या शाळेतून मुलं जाते शाळेमध्ये आणि एवढा मोठा रोड क्रॉस करते, तर मी साहेबांना ती सुद्धा विनंती केली आहे की शाळेत जाण्यासाठी ब्रिज करा वरून, नाही तर अंडरग्राऊंड करा, अशी एक मागणी केलेली. ही रास्ता आहे का नाही सांगा. आणि हे साहेब ते सुद्धा तुमच्या 4 मागण्या आहेत, मी स्वतः करणार यांनी गवा दिलेली आहे, यापूर्वी दिलेली आहे. पण अजून एकदा तुमच्या निदर्शनास आणून देतो की साहेबांना तेव्हा सांगितलं, आता सुद्धा यस म्हणलेले आहेत. तर ह्या 4 गोष्टी आपल्याला विकासाच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट आहे, आपले जे मेंबर आहेत दयानंद स्वामीचे चिरंजीव, मला सांगा आपल्या इथे किती वर्ष झालं 7वी 8वी चालू आहे. आम्ही मागे लागून त्यांनी जिल्हा परिषदला खेटे घालून आज आपल्या इथं 9वीचा वर्ग उघडला आणि 9वीच्या वर्ग उघडल्यामुळे आपल्या इथून मुली तालकासला जाणार त्या यावर्षी रोखल्या आणि तो एक फायदा झाला. आणि 10वी ऑटोमॅटिक होणारच आहे. आणि पुढचा हे जर मेंबर निवडून दिला तुम्ही, आता सांगितलं पांडुभाऊने की अध्यक्ष सुद्धा होण्याला पात्रता आहे, कारण ते डॉक्टर आहेत, सेवा देणार आहेत आणि शैक्षणिक आरोग्य या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. म्हणून आपल्याला सुशिक्षित उमेदवार हा निवडून देणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही एवढे जमलेला आहात. तुम्ही मतदान कोणाला करणार खरं सांगा, जोरात बोला, आवाज जोरात करा, हात वरी करा, हात वरी करा, हात वरी करा. आपण सगळ्याला देऊन थकलो, आपल्या गावाचं काही केलं नाही. आणि यावेळेस तुम्ही जर खरोखर मतदान दिलं तर मी गवा देतो, गुटे साहेबांची गवा देतो, मी स्वतः देतो, कारण ते बोलतात, ते वागतात, म्हणून मी गवा देतो. तर याला तडा जाऊ दे नका साहेब, तुम्हाला विनंती आहे. तर मी एवढं बर्डन टाकतो आणि मी ह्या उमेदवाराचं नाव घेतो, डॉक्टर केदार दयानंद स्वामी. हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांना जिल्हा परिषद मधून ताडकस आहे, फुलकळस आहे. आणि आतापर्यंत पांडुभाऊनं सांगितलं की फुलकळस मध्ये ज्याला मतदान होईल तेच निवडून येणार. आणि फुलकळस एवढं करामती गाव आहे. एवढे सभेला पुढे होते का नाही की मला माहित नाही, मी आलो नव्हतो पण आज आलो. माझा वाढदिवस होता, साहेब म्हणले या, मी आवर्जून उपस्थित झालो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या सर्कल मधून फुलकळस
फुलकळचे पंचायत समितीचं केंद्र आहे सर्कल. तर ह्या सर्कल मध्ये आपले शेजारी मागणीचे गोविंदराव नाना फार आता झुकून पाया पडतात बरं का. पण पुढे असं बोलू नका सामान्य माणसाला की बाबा ठीक आहे नका करू, पण त्यांच्या मनाला शांती तरी द्या. आणि तिसरे मेंबर आहेत ताळपास गणामधून गोडके साहेब, ज्ञानोबा गोडके, यांना सुद्धा तुमचं काही मतदान ते मागत नाहीत, पण उपस्थित आहेत. हे लोक कसे आहेत, कसे मतदान करतात असे तुम्हाला एवढे लोक भेटले सुद्धा नसतील. तर हे तिन्ही मूर्ती आहेत. त्या तिन्ही मूर्तीपैकी आपल्याला दोन द्यायचे, दोन. एक फुलकळस गण आणि ताटकस. त्या पूर्ण सर्कल मध्ये त्या मतदारसंघामध्ये मतदान किती आहे तुम्हाला माहिती आहे का? 21,300 काहीतरी मतदान आहे पूर्ण. किती? 21,000. तर आपल्याला कमीत कमी निवडून येण्यासाठी कमीत कमी 5-6 हजार तरी मतदान व्हावं असे मी आपल्या फुलकस मतदारसंघातून निवडून देण्याची कृपा करावी अशी मी विनंती करतो. आणि मला जी संधी दिलेली आहे, जास्त वेळ घेत नाही, साहेबाला गडबड आहे, त्यांनाही सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करायचंय. आणि मार्गदर्शन असं करा साहेब, जे तुमच्या तोंडातून शब्द निघतील त्याची पूर्तता करा म्हणते ही विनंती. धन्यवाद साहेब. आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य शिवकुमारजी शिराळे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आपलं 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. व्यासपीठावर जमलेले सर्व मंडळी, सर्वांचे नाव घेणार नाही. गुट्टे काका मित्रमंडळ व भाजप यांच्या संयुक्त युतीचे उमेदवार, जिल्हा परिषदचे दयानंद स्वामी यांचे सुपुत्र, ज्यांनी आपल्या शाळेला जवळपास 50 लाखाचा निधी मिळवून दिलेला आहे. दयानंद स्वामी यांच्या हातावर आपल्या आदर्श शाळा अशी झालेली आहे व तिला 50 लाखाचा निधी मिळवून दिलेला आहे. मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की बाबा या ठिकाणी भाजप व मित्र पक्षालाच काय निवडून द्यायचं. एक साधं उदाहरण देतो. मी एक ग्रामपंचायतचा साधा सदस्य आहे व माझ्या टीम आणि मी जवळपास 6 कोटीचा निधी आपल्या मंडळाला पीक विम्याच्या माध्यमातून मिळवून दिलेला आहे व पोखराच्या माध्यमातून मी व विकास गव्हाळे यांच्या आमच्या टीमनी जवळपास 6 कोटीची कामं केलेली आहेत. जर आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं एवढा कामं करू शकतात तर हे जिल्हा परिषदचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य आपण जर निवडून दिले तर मोठ्या प्रमाणात आपल्या इकडं विकासाचं काम होईल. मी या ठिकाणी सर्वांना एकच सांगू इच्छितो की भाजप व मित्रमंडळाला निवडून देऊन विकासाची गंगा अविरत पुढे चालवावी. बस एवढे बोलून मी माझे भाषण समजतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर आमचे सहकार्य मित्र ताडकस कृषी उत्पन्न बाजार समितीचे ठीक आहे. या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळं मी आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार रत्नाकरजी गुट्टे काका यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि माझ्याकडे एक आमच्या मामाने एक सूचना दिलेली, यशवंत मामानी, आमच्या नदीवर एक छोटा पूल पाहिजे. त्या संदर्भामध्ये त्यांनी निवेदन माझ्याकडे दिलेलं आहे. देतो सरपंचाकडे. यशवंतरावजी मामा धुळशेटे, आपल्या जो हे नवा मारुतीकडून गोळेगाव वाटचा पूल आहे ना, सरपंचाला माहिती आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे निवेदन दिले मामाने. आपण साहेबांना बाहेर जाणारा रोड गोळेगाव आपल्या मंदिराच्या पाठीमागचा. अच्छा इकडला आपल्याला नंबर नाही पूल वगैरे मागितलं नाही. काय नाही यशोधराव बाबा मोठी आणि पाण्याचा 2-3 नळ्या टाकूनच करता येईल. नाही पुढे क्लिअर घ्यावं लागतं. 2-3 नद्याचं पाणी येते मोठी तिथं. नदी आहे. हा मोठी नदी. इंजिनियरला माहेरला जाती ना नदी, तीच नदी आहे वरी. सगळी अडचण. धन्यवाद साहेब. आपण आमच्या शेतकऱ्यांचे एक निवेदन स्वीकारल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद.
पुढील मार्गदर्शन करण्यासाठी आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार मोठे काका यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करू. मी थोडंसं बसून बोलतो. ते माईक द्या, ते माईक द्या. हॅलो. कारण माझं 3 महिन्यापूर्वी फ्रॅक्चर झालेलं आहे पायाचं. तर मी कधी गाडी देत नाही. माणसामध्ये सगळं मी चालत येणारा माणूस आहे. पण लोकांना तुमच्या सर्वांनाच वाटलं असतं जनतेला किंवा साहेब गाडीमध्ये कसे येत आहे. पण मला जर चाललं तर खूप त्रास होतो आणखी. आणि डॉक्टरनी मला सांगितलं कमीत कमी तुम्हाला 15 दिवस आराम करावा लागेल. आणि ज्यावेळेस फ्रॅक्चर त्यावेळेस ते मला प्लास्टर करू लागले. मला बाबा प्लास्टर काही मला करू नको, ह्या निवडणूक आहेत माझ्या, काहीतरी वेगळं काहीतरी कर. मग एक पट्टी बांधली आहे मला. आणि पट्टी बांधल्यानंतर त्यांनी चालायला मना केलंय. तरी पण थोडं तर चालावंच लागतं. आणि दररोज सांगितलंय एक गोळी खायला. ती गोळी खाऊन त्याच्यात चालतं जरा थोडंसं काही ना काही काय होत आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांची दिलगिरी करून बसून जरा बोलतो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 यांनी या जिल्हा परिषदेचे उमेदवार केदार दयानंद स्वामी हे डॉक्टर आहेत. हे आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. आपल्या फुलकळस पंचायत समितीचे उमेदवार श्री गोविंद नाना आवरगंड आंबोरी लिहिली होती ते मला नाव आवरगंड माहीत आहे म्हणून झालं ते. ठीक आहे, पण मला आवरगड हे पण माहीत आहे मला की आपले फुलकळसचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. आणि दुसरे उमेदवार आपले ताडकळस पंचायत समितीचे ज्ञानोबा हरिभाऊ घोडके हे आपले ताडकळस पंचायत समितीचे आहेत. आपल्या फुलकळसमध्ये आम्ही या तिन्ही उमेदवारासाठी मतदानाचं आशीर्वाद रूपी दान मागण्यासाठी आलेलो होतो. प्रथम आपल्याला सर्वच इथं जमलेल्या शिवशरणात आणि रामराव या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले इथले ज्येष्ठ नागरिक वैजनाथप्पा शिराळे, दौलतराव शिराळे. त्यांचा आज वाढदिवस आपण दत्तराव शिराळे यांचा आपण आज वाढदिवस थोड्याच वेळापूर्वी आपण 5 मिनिटापूर्वी साजरा केला. ते माजी सरपंच आहेत त्या गावचे. बालाजी रुद्रवार आहेत आपले तारकरचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. आपले दिलीपजी आंबोरे आहेत, आपले ज्येष्ठ भाजपचे उमेदवार आहेत, नेते आहेत. अण्णासाहेब गव्हाळे, अण्णासाहेब गव्हाळे, नरारी रुद्रवारजी, विनोद शिराळेजी, सुरेश दुबेजी, साहेबरावजी शिराळे, प्रकाशजी फुलोरे, ध्यानोबा सलगर, पांडुरंगजी आंबोरे, भीमरावजी पारटकर, मनू पाटील आंबोरे, नागोरावजी कुबडे, रामेश्वर आंबोरे, पशुपती शिराळे, नवनाथजी शिंदे, बबनरावजी सरकाळे, तुकारामजी अळणे, सुदर्शन डोणे, बालासाहेब सासवडे, शिवकुमार शिराळे, कन्हैया गोरगुंडे, गोविंदरावजी डोणे, निवृत्ती काळबांडे, आदिनाथजी आंबोरे, गोविंद कोठे, भगवान माने व श्रीकांत आंबोरे व सर्व गावातील सन्माननीय सर्व गावकरी मंडळ, तरुण मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज आपण एका चांगल्या कामासाठी मत मागण्यासाठी आलेलो, चांगल्या लोकांसाठी, चांगल्या उमेदवारासाठी. तुम्ही जर बघितलं
आमचा जर उमेदवार बघितला जिल्हा परिषदेचा तो डॉक्टर आहे. दुसरे उमेदवार आमचे पंचायत समितीचे सभापती राहिलेले, सदस्य राहिलेले आणि गावचे सरपंच पण आहेत, अनुभवी आहे. आणि आमचे ताटकळस पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत घोडके, माऊली घोडके आहेत, ते जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत आणि गावचे सरपंच पण असे इतके अनुभवी आहेत. आणि आपण समोर जर बघितलं तर सकाळी 6 वाजता दारूचं दुकान उघडतात आणि रात्री 10 वाजेपर्यंत दुकान चालतं. मला वाटतं 10, 10:30, 11 वाजेपर्यंत चालू होत असतील, अधूनमधून विकत असतील. म्हणजे ते पूर्ण त्या शहराचं जेवढं काय वाटोळं करायचं तेवढं वाटोळं करायचं काम ते 15-16 तास करतात. आणि एवढंच नाही, या गावामध्ये भोवतालचे जेवढे गाव आहेत या गावांनी पेट्या 2-2 पेट्या विक्रीचं काम पण करतात. असा हा जिल्हा परिषदचा उमेदवार आहे. आणि आपण जर बघितलं यामुळे किती महिलांना पण तकलीफ असेल, महिलांना पण किती त्रास होत असेल. घरी जर माणूस दारू पिऊन आला, काय करत असेल, कसा वागत असेल, काय करतो काय नाही. काही आपल्याला कुठं कुठं मला भेटतात, कधी कधी सभेमध्ये भेटतात. आता आमची सभा झाली खडाळ्याला, तिथं आमचे 2-4 भेटले. मी तुम्हाला एकच वचन देतो, कारण मी जेव्हा वचन देतो ते मी केल्याशिवाय कधीच राहत नाही. मला काही अडचणी होत, मी कितीही संघर्ष करतो, सहजासहजी मला यश पण मिळत नाही. यश मिळतं पण सहजासहजी मिळत नाही, मला संघर्ष करावा लागतो. आणि हे दुकान बंद करण्यासाठी मी संघर्ष करणार. आणि माझ्या माय माऊलीला, सगळ्या माझ्या जेवढ्या माता बहिणी, जेवढ्या महिला मंडळ आहे आमचं, लाडक्या बहिणी आहेत आमच्या, या सर्वांना त्याचा दिलासा देणार. त्यांना सर्वांना सोबत घेऊन अशा 2-3-4 ठिकाणी बाटल्या उलट्या झालेल्या आहेत, महिलांनी केलेले. पहिलं पत्र आम्ही पूर्ण महिलाला घेऊन, सगळं घेऊन कलेक्टरला देऊ, हे दुकान बंद करा म्हणून. आणि दुकान मी तुम्हाला खरंच सांगतो, त्याला वेळ लागेल, थोडा 4-6 महिने लागतील. इलेक्शन झाल्या मी या दुकानाच्या मागे लागून त्याच कामाला लागलो, असं समजा. ते कसं दुकान बंद होत नाही ते मी पाहतो. हे तुम्हाला एक या निमित्तानं आश्वासन देतो, कारण माझ्या जितक्या बी ह्या भोवतालच्या माता बहिणी आहेत, परेशान असतील, त्यांना मत करणार नाहीत. मी सांगतो तुम्हाला, त्यांनी एक स्वतः सगळ्या महिलांनी ठरवलंय की आपल्याला मत करायचं आहे. आणि कोण करेल अशा उमेदवाराला मत, कोण करेल सांगा. दुसरा विषय, काही मागण्या आहेत. कुठे तर दिलेलं सांगतो ना, जे या गावाला मी दिलेलं आहे, निधी जो दिलेला आहे, गावा अंतर्गत सिमेंट रोड मी 50 लक्षाचे दिले. 50 लाख. गणपती मंदिरला स्वयंपाकघर 10 लाख रुपये दिलेले. आणि 5 किलोमीटर पांढर रस्ते दिले 90 लक्षाचे, 90 लाखाचे. बौद्ध स्मशान भूमी दिलेली आहे, म्हणजे रोड दिलाय का, रोड दिला 7 लाख. शेड बांधकाम झालं. आणि माली पाटील वाड्याजवळ रोड 7 लक्ष, असे 1,65 लक्ष या गावासाठी मी माझ्या पद्धतीने निधी दिलेला. आता तुमची मागणी आहे, तुळजाभवानी सभा मंडप, मराठा स्मशानभूमी संरक्षण भिंत, बाळूमामा मंदिर सभा मंडप, गावासाठी मुख्य रस्ता, दत्त मंदिर, माळ्याचा मळा सभा मंडप, अण्णाभाऊ साठे सभागृह पत्र दिले होतं, पण ते मला वाटतं जागेअभावी राहिलं होतं. तर ते पत्र मला दिलेलं पत्र देता येईल, मला ते ताबडतोब देऊ आपण, काय विषय नाही. महादेव मंदिरासमोर टीन शेड सभा मंडप आणि
व्यायाम शाळेसाठी साहित्य, व्यायामसाठी शाळेत साहित्य देण्यासाठी आमचे जिल्हा परिषद सदस्य देतील, ते तर निवडून येणारच आहे, ते देतील तुम्हाला. कारण का तिथं जिल्हा परिषद मधून देता येतं आपल्याला, डेप्युटेशन मधून ते देतील ते, आणि मी द्यायला लागेल. आता हे 1 2 3 4 अण्णाभाऊसाठी देऊन टाकू. 4 नंतर बघा तुळजाभवानीचा सभा मंडप आहे, बाळू मामा मंदिराचा सभा मंडप आहे, दत्त मंदिर मळ्याचा मला सभा मंडप आहे, आणि महादेव मंदिर सभा मंडप 3 शेड आहे. आता हे 4 आहे. 4 वर्षे माझे राहिलेले, दरवर्षी एक देतो. कारण कसं आहे, मी तुम्हाला आता हा म्हणून जायचं, पुन्हा मला निवडणुकीला उभं राहायचं, मला बी उभं राहायचं, तेव्हाच मला प्रश्न विचारतात तुम्ही साहेब, तर तुम्ही तर गप्पा मारून गेले, देतो म्हणले, आणि तुम्ही तर काही दिलं नाही. तसं आपल्या माजी सरपंच दत्तरावांनी सांगितलं सरांनी, किंवा आमचा विश्वासघात होऊ नये. आम्ही बोलतो शब्द दिल्याच्या तर पाळला पाहिजे, आणि मी शब्द दिला तर पाळतो. मी शब्द जर दिला तर मी केल्याशिवाय राहत नाही, कधीच केल्याशिवाय राहत नाही, तर मी शब्द देत नाही. त्याच्यामुळे निश्चितच 294 गाव आहेत, त्या गावाचाही मला विचार करावा लागतो, आणि मी त्याच्यामुळं हे 4 आहे. 4 वर्षामध्ये 4. आता तुम्ही तुमच्या सर्वांनी विचार करून ठरवायचं, 1 नंबर कोण, 2 नंबर कोण, 3 नंबर कोण, 4 नंबर, हे तुम्ही ठरवायचं. मला सांगायचं की लागेल या वर्षात एक पत्र घेऊन जा माझ्याकडे. ते रस्ता वेगळा आहे, तो हे 4 मंदिर. मी सभा मंडपाचा विषय सांगतो, रस्त्याचा वेगळा. आता शाळेसाठी जो रस्ता आहे, मला वाटतं तो 90-10 मध्ये म्हणजे झालेला आहे, निधी आलेला आहे, त्याला काम झालेलं नाही, त्याला निधी आलाय ऑलरेडी, मंजूर झालाय. तुमचा जो हा रस्ता आहे पूर्ण प्रपोजल झालेला आहे, सगळं झालेलं आहे. हा रस्ता सगळं इस्टिमेट सगळं झालेलं आहे. ते किती लवकरात लवकर करता येईल ते आपण करू, निषेध करू. ते कारण एवढंच आहे तुमचं मान. मग तेच दिले ना आपण, तर काय मला लक्षात राहत नाही या सगळ्या गोष्टी. किती आता एवढं 7,000 कोटी कमी असते, काय लक्षात ठेवू? 7,000 कोटी, पुन्हा त्या कोटीवर शिरू किती, त्या 7 वर तेही कळायचं नाही म्हणून. एवढे पैसे आणले त्या मतदारसंघामध्ये. त्याच्यामुळे तो गृहिणी विकास विचारामध्ये कर. गावामध्ये प्रायोरिटी कशाला द्यायची, तुळजाभवानीला द्यायची का, मुख्य रस्त्यात द्यायची का, दत्त मंदिरला द्यायची का, महादेव मंदिर का, अण्णाभाऊ, जे तुला पाहिजे ते देऊ. आणि मराठा समाजासाठी संरक्षण मिळतं, हे आपण येणारे डेप्युटेशन त्याच्यात देऊन टाकू. त्याला काय 10 लाख रुपयात होऊन जाईल, मला वाटतं होऊन जाईल ना. मी तर 10 लाखात होऊन जाईल ना रे ते मराठा समाजाचं संरक्षण बिल. साधूजी होते का 10 लाख रुपयामध्ये होते? हा, हे आम्ही तुम्हाला डेप्युटेशन मधून देतो. 10 लाख म्हणाले, 10 लाख 6 नाही, 10 मध्ये होईल ना राजू भाऊ? हे आम्ही तुम्हाला आता येणारी डेप्युटेशन जो आहे त्या डेप्युटेशन मध्ये आम्ही देऊन टाकू, येणाऱ्या डेप्युटेशन. आणि हा तुमचा जो मेंबर आहे, जे जिल्हा परिषद जाणार आहे, त्याचं नशीब फार मोठं आहे, सुशिक्षित आहे. एखादं माझ्या मनात आलं तर मी त्या खुर्चीवर बसवू शकतो का? 100%. कारण माझे 17 उमेदवार निवडून येणार आहेत, आणि 17 उमेदवार पूर्ण कॅपेबल आहेत. 100% 17 उमेदवार येणार आहेत निवडून माझे. एकही उमेदवार पडणार नाही माझा. त्याच्यामुळे कुणाची ताकद माझी वाढेल ना. मी काय कुणाचं ऐकतो का? मग मी ऐकत नाही कुणाचं मत. तुम्हाला माहित आहे माझ्या मागे किती लागते. माझ्या विधानसभेमध्ये तर किती मागं लागले माझ्या, कुठल्यापर्यंत पाडायचं म्हणले. पण तुमच्यासारखी मंडळी प्रेम करणारी होती. प्रचंड मतदान म्हणून 27,000 मतांनी निवडून दिलं. किती मागे होते ते विचारच करत होते कसं पाडावं आपण. काही माझ्या जवळचे बी लोक, त्यांनाही भीती वाटते, म्हणले साहेब निवडून येतात का नाही येतात, ते जरा दूर दूर होते. आता इतके परेशान आहेत, त्याला वाटलं नव्हतं मी निवडून येईल म्हणून. असो, आपण त्या माझ्या निवडणुकीचा विषय आता संपलेला आहे. पण तुम्ही दिलेलं प्रेम जे आहे त्या प्रेमामुळे सगळं झालं. प्रचंड मत झाले, निवडून आलो, आणि सगळ्याच्या इच्छेवर पाणी फिरवून गेलं. सगळ्यांच्या परभणीच्या नेत्याच्या पाणी फिरलं. इथं कोणते सगळे नेते असते
कोण सगळेच एकत्र होते माझ्या विरोधामध्ये. मी एकटा होतो फक्त प्रचारला. माझा कोण नेता का कोण कुठं भाषण का काय. पहिलं ते ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी भाषण आणि शेवटच्या दिवशी एक भाषण, दोन भाषण केले. बाकी तर सगळे नेते गाव फिरत होते बाबा माझ्यासाठी, पाडा म्हणून फिरत होते ना. इथे बरेच आले असते. तसं ठीक आहे आपण. आणि हे जिल्हा परिषद किती महत्वाची आहे. जिल्हा परिषद इतकी महत्वाची आहे की जवळजवळ केंद्राच्या 55 स्कीम आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या 44 आणि डेप्युटेशन मधून 22 अशा 132 स्कीम. त्या 132 स्कीम राबवायच्यात आपल्याला. परभणी जिल्हा परिषद आहे. ती जिल्हा परिषद म्हणजे मिनी विधानसभा आहे आणि आपल्या विकासाची नांदी, ग्रामीणच्या विकासाची नांदी आहे जिल्हा परिषद. म्हणजे आपले कामच कुठे पडते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आपल्या शेतात लागणाऱ्या गोष्टी सगळ्यात येतात त्या पंचायत समितीमधून. फळबाग करायची पंचायत समिती, विहीर घ्यायची पंचायत समिती, रस्ता घ्यायचा पंचायत समिती, कांद्याची चाळ घ्यायची पंचायत समिती, कोटा घ्यायचा पंचायत समिती, कुठं रस्ता करायचा असेल आपला एमआरएस पंचायत समिती. हे सगळे कामं जे होतात आपल्या पंचायत समिती होतात. घरकुल पंचायत समिती. म्हणजे आपला जे काय मिळणार आहे ते सगळं पंचायत समितीमधून मिळतं, जिल्हा परिषद मिळतं. आपल्याला काही अनुदान मिळत असेल ते अनुदान आपण आपल्या शिलाई मशीन असेल, काही आपल्याला ट्रॅक्टर मिळतं, काही इक्विपमेंट मिळतात, आपल्याला नांगर मिळतो, ते रोटर मिळतं. या सगळ्या वस्तू जे शेतीत लागणाऱ्या वस्तू सगळ्या पंचायत समितीमधून मिळतात. याच्यासाठी आपल्याला आपला हक्काचा माणूस, गरीब माणूस, हक्काचा माणूस आपल्याला जिल्हा परिषदेला पाठवायचा. आता आपण जर ओबाटाचं मला किती पक्ष बदलले, मला 2-4 झाले. आताच पिपाणीमध्ये होतं ते, पुन्हा तिकडं वैशालीमध्ये गेले, त्याच्या अगोदर राष्ट्रवादी, म्हणजे अनेक पक्ष बदलले. आता समजा ह्याचा मालक कोण आहे, हे जर निवडून आलं, येणार तर नाही पण आपण गृहीत धरू, त्याचा मालक कोण आहे. त्याचा मालक तालुक्याचाच मालक होईल ना. मेन मालक परभणी आणि इथला मालक ताडकडचा सेकंड मालक नाही. पहिला मालक हेच हो. रोज त्याचं काय तिकडे परभणी हे सगळं इथं करा, हेच मालक त्याचा. हिनं 5 वर्ष राहिला जिल्हा परिषद अशी 5 वर्ष. एखादं काही टोपलं भरून टाकला का तुमच्या इथं, कुठं टाकला असं तर सांग. 5 वर्षामध्ये काही केलं का 5 वर्षामध्ये. हा रोड तुमचा जिल्हा परिषद मधून होतो ना. जे आता गावात 1 किलोमीटर रस्ता आहे किंवा शाळेत आज जे मला हे सगळं सांगितलं, हे सगळं बरंच कामाच्या पण जिल्हा परिषद होतं. कंपाऊंड वॉल आमच्या जिल्हा परिषद मध्ये होतो. शाळेत समितीला होते तेव्हा झालता ना. ज्यावेळेस मी पंचायत समितीला होतो तेव्हा मातनी पाटीपर्यंत करून गेला. मी प्रत्येक ठिकाणी बघतोय, मी नानानं प्रत्येक गावात काम केलं. आता त्या खड्याला सांगितलं म्हणजे 2013 रोड केला, आणखी खराब झाला नाही म्हणजे. आता इथं आलो, इथंही काम केले नानानं, इतका अनुभव आहे. मी सांगू लागलो की मालक कोण आहे त्याचा. मालक हाच आहे. हे कसा वागलाय, ह्याच्या पैसे काही वेगळं वागेल का, ते तर दारू विकेच आहे. म्हणजे ह्याचा मान तो जिल्हा परिषद तोच राहणार, जे काय करणार तोच करणार. त्याचं इतकं किती म्हणजे उमेदवारी पासून त्याच्यासोबत किती म्हणजे हे चालू आहे त्याचं. त्याच्यामुळे अशा माणसाला निवडून देणार का आपण. अशा माणसाला निवडून देणार आहे का आपण. मी तुम्हाला खरं सांगतो, मी हा पोरगा जो आपला डॉक्टर आहे आपला केदार, MBBS आताच झालेलं आहे त्याचं. आता कुठं ते दवाखाना टाकायचा बघत, दवाखाना टाकील. आपला तर फीस तर काही घेणारच नाही. बरोबर घेणार नाही फीस तर काही घेणार नाही. आपला तेवढाच फायदा, बाकी तर चाललंय चांगलं सगळं. आणि ह्याला काही पैसे खायची गरज नाही. दुसरा जो समोरचा आहे तो पायपट लागायला उचलून येतो. आता मी त्या ह्याच्यात गेलो शेवटी गणपती कुठे ममदापूर
अहमदापूरला रस्ता करून देतो म्हणले, पाईप टाकले, पाईप उचलून आजच पाईप टाकले, सोयी पाईप उचलून नेले. त्याला वाटलं सर आपण निवडूनच येणार नाही, काय पाईप टाकायचे. त्या सुकीमध्ये गेलो, त्या सुकीमध्ये पूर्ण तिथं पाईप टाकले होते, टाकले, रातोरात पाईप उचलून घेऊन गेले. 100% मतदान देऊ म्हणून सांगितलं आहे गावाला, हातावर करून मारतो पारावर. त्या अहमदापूरमध्ये 100% पारावर सांगितलं, आम्ही हात उचलून आम्ही 100% मत देऊ म्हणून, कमाला मतदान देऊ म्हणून. आणि मी सांगतो तुम्हाला, खूप बहुमतानं सीट येणार. इथे किती मतदान? नाही सर, 3300 मतदान होत आहे ना. 5-7 बाहेर जावं. मतदान 2700 होईल. 5-6 हजार जरी बाहेर गेलं, 1000-2000-2200 तरी मतदान व्हावं इथं आपलं. 2200 मतदान करणार आहेत का आपण? हात वर करून सांगा. आणि मी सांगतो तुम्हाला, कुटुंबाचा एक प्रमुख असतो. प्रत्येकाच्या घरी आपण सगळ्या तुम्ही सगळे इथं बरेच कुटुंब प्रमुख आहे. कुटुंब प्रमुख जो असतो तो जसा वागतो तसं समोर घरचे लोक वागतात ना. जर एखादा कुटुंबातला माणूस असेल, मी जरा उदाहरण देऊन सांगावं तुम्हाला, तो शेती करत असेल, मालकरी असेल, सामुदायिक मध्ये कीर्तन ऐकणं, काही भजन करणं, मुलांना चांगलं शिकवणं, इथं नाही जाऊ आपण परभणीला शिकवा, कधी नांदेडला शिकवा, नाही तर लातूरला शिकवा, अशी जो करणारा एखादा कुटुंब प्रमुख असतो. आणि ते मुलं चांगली होतात, मुलं शिकतात आणि मुलं चांगली नोकरीला लागतात. पण एखादा कुटुंब प्रमुख असेल, सकाळपासून लावून असेल तर काय होईल? त्याचे पोरं कसे निघतील? मग यामध्ये मी कुटुंब प्रमुख, राजकारणामध्ये मी कुटुंब प्रमुख महत्वाचा असतो. गावाचा सरपंच असेल तो महत्वाचा असतो, तो कसा वागतो. आणि कुटुंब प्रमुख जो असतो, त्या कुटुंब प्रमुखाचे जे काही सगळे जे खाली जे निवडून येणारे असतात, त्या कुटुंब प्रमुखाचे ते मुलं आहेत. मी कसा आहे, मी जर काही कामगार मागच्या झाले 4 वाजता आपले सगळं झालं की लगेच कुठं कुठं जायचं, काय काय करायचं, हे असे करणारे आमदार होऊन गेले. काही आमदार 4 महिन्याला 4-5 महिन्याला एखाद्या यायचे, असे काही आमदार होऊन गेले. ते आता आमच्या सोबत आहे, युतीमध्ये त्यांच्यावर टीका करणं काही योग्य राहणार नाही. आता आमच्या सोबत आहेत ते. आमच्या ह्याच्या अगोदरचे जे आमदार होते, आता माझा दुसरा टर्म आहे, त्याच्या अगोदर जे आमदार होते दिवसात लावून असायचे का नाही? मग पब्लिकने केलं ना बरोबर. म्हणजे याला म्हणतं त्याच्यापेक्षा जास्त पडतं या सरकारने. त्याचं डिपॉझिट केलं 8,000 होते. म्हणजे नॅशनल पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार, आणि त्यांचं 8,000 मध्ये डिपॉझिट केलं की शरद पवार असे तोंडला हात लावून बसले. तसं झालं म्हणून झालं ना बाबा. त्यांना वाटलं असं कसं झालं, खरंय त्यांना वाटलं साहजिक आहे. नॅशनल पक्ष आपण म्हणजे 8,000 कसे म्हणतो. जनता काय सोडत नाही कुठली गोष्ट. जनता मग तिथून जर आम्ही येऊ लागलो एखादा आमदार, तिने जर त्याला गाळातच घालायचंय, कर्तव्यदक्ष आमदार म्हणणार या आले. पण शेवटी मतदान आले की करायचं काय करतात, फेरल ते उगवत असतं कधी. मी सांगतो, मी आजपर्यंत कुठेही कधी पडलो नाही. 294 गावामध्ये गेलो, 294 गावामध्ये. मी पहिला आमदार आहे 294 गावामध्ये जाणार. आणि एकदा नाही, 2-2दा 3-3दा मी गेलो. आणि प्रत्येक गावामध्ये फंड दिला मी. प्रत्येक गावामध्ये एकही असं गाव शिल्लक नाही की त्या गावामध्ये मी फंड दिला. एवढे स्टेट हायवेचे रस्ते केले, मोठे रस्ते एवढे केले. 3-4-3-3.5 हजाराचे रस्ते 3 तालुक्यामध्ये नुसते रस्ते केलेत मोठे. 7,000 निधी आणणं झोप नाही. 7,000 कोटी. काल बावनकुळे साहेब म्हणले, तुम्ही ऐकलं का नाही मला माहित नाही.
महाराष्ट्रामध्ये 10 आमदारामध्ये 1 आमदार आहे म्हणले, 10 आमदारामध्ये 1 आमदार आहे काम करणार. आणि कुठेही घुसतात म्हणले, सगळ्या मंत्र्याकडे सगळ्याकडे सगळं त्यांचं आहे म्हणले. त्यांनी मला फार चांगले मित्र आहोत. बावनकुळे साहेब चांगले आमचे मित्र आहेत आणि सोबत राहिलं तर आज खूप मोठे व्यक्तिमत्व झाले. खूप मेहनती आहेत ते, इतके मेहनती दिवसभर जरी काम केलं तरी उद्या सकाळी 5 वाजता उठलं, 5 वाजता उठून जायचं जातात. इतकं मेहनती, इतका चांगला म्हणून ते मला. आणि आता महसूल मंत्री आहेत ते, आणि त्यांना जोडी नाही आमचे सीएम साहेब देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री देवेंद्र फडणवीस आपला बावनकुळे साहेब, या दोघांची जोडी आहे मी सांगतो. आणि आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं एकच आता स्वप्न आहे, ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं. काय स्वप्न आहे त्यांचं? स्वप्न हे आहे की ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. ग्रामीण भागाचा जर विकास जर झाला तरच आपल्या देशाचा विकास होईल. आणि म्हणून आता एक योजना आणली आहे. काय योजना आहे? बळीराजा पांदन रस्ता. आपण बाकीच्या अगोदरचे मातोश्री वगैरे आले होते, त्याच्यामध्ये सगळं एमआरएस मध्ये काम करणं, हे करणं, रोज फोटो देणं, सकाळी एकदा फोटो अपलोड करायचे, पुन्हा दुपारून एकदा करायचे, अंगठे लावायचे, असं बरंच काही असायचं. त्याच्यामुळे परेशान होत होतं, सरपंचही परेशान व्हायचं. कारण का त्याचे फोटो अपलोड केले त्याच्या नावावर पैसे जायचे. मग ते पैसे चांगला असेल इमानदार देत आहे पैसे, आणि हे लावणार असेल तर तिकडेच जात आहे, तिकडे कशाला येते. अशा पद्धतीने सरपंचही परेशान असायचे. म्हणून ते सगळा विचार करून आता काय केलं सरकारनं, ती बळीराजा पांदन रस्ता जो संस्थेचा GR निघाला, पहिल्यांदा सगळं आमदारला परेशान व्हावं लागतं. याच्यामध्ये आमदारला सगळे लोक आमदारकडे येतात. इथून रस्ता अडवला, मग तिथं तहसीलमध्ये जायचं, अर्ज करायचा, तारखा करायच्या, हे सगळे धंदे. मग मोजायला जायचं मला भूमी अभिलेख नाही, ते मोजून येतं, मग ते पोलिसला पैसे भरायचे, ते सगळं बंद करून टाकलं. आता आमदारला अध्यक्ष केलंय. त्या बळीराजा पांदन आमदारला अध्यक्ष केलं. त्याच्यामध्ये SDM आपल्या 3 तालुक्याचे SDM आहेत, डेप्युटी कलेक्टर, ते सचिव आहेत. तहसीलदारचं काम असतं, तो तहसीलदार सदस्य आहे. पंचायत समितीचा BDO तो सदस्य आहे. जमीन मोजायला माणूस लागतो, तो भूमी अभिलेख आहे, सदस्य आहे. काही इकडं तिकडं झालं, पोलीस लागतो, PI त्याचा सदस्य आहे. म्हणून मी सांगतो, तुम्हाला किती रस्ते पाहिजे तुमच्या गावामध्ये, 10, 15, 20, 25 जेवढे पाहिजे तेवढे रस्ते देतो. कारण मलाच तयार करायचं, त्याच्यावर मीच मंजूर करणार आहे, मलाच अध्यक्ष केलं. हे सरकार खूप चांगलं काम करतंय मी सांगतो. आणि आपल्या सीएम सन्माननीय देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे की सगळ्यात जास्त जर आतापर्यंत लक्ष देत असेल मराठवाड्यावर, आपले सीएम देवेंद्र फडणवीस लक्ष देत आहे. आपली पाठवगीटचे आपली जे फार मोठी इस्रायलचे लोक येऊन सगळं मेजरमेंट बोलते, आपली फार मोठी स्कीम होती वॉटर ग्रीडची. आपले पूर्ण कनेक्ट करणार होते सगळे, जेवढे तळे, नद्या, नाल्या, सगळ्या पूर्ण पाणी कुठे वाया जाणार नव्हते, सगळे पाईपलाईन तळे कनेक्ट करणार होते. आणि पूर्ण गावामध्ये सगळं म्हणजे एवढी मोठी योजना होती, 40,000 कोटीची. सरकार बदललं मागच्या वेळेस, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले की औरंगाबादला एक मीटिंग, त्या मीटिंगमध्ये त्याच्यावर स्थगिती देऊन टाकली, बंद ते सगळं. आता साहेब सीएम झाले, ते लागणे चालू केलं त्यांनी. म्हणजे खरंच मी सांगतो, आपले जे सीएम आहे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांना विकासाचं किंवा दुसरं काही दिसत नाही. आज मला सांगा ना, मी 7,000 कोटी मला माझ्यासारख्या माणसाला देणं, पण तुम्ही दिलेल्या ताकदीवर मी तुम्हाला घाबरत नाही. बरं, मी ऑफिसमध्ये, कोणाच्या ऑफिसमध्ये असं टकटक करतो, मध्ये जातो, मग ते तिथं सेक्रेटरी असो, सचिव असो, नाही तर मेन सचिव असो किंवा मंत्री असो, मी कुठंच थांबत नाही. वाजवायचं, मध्ये जायचं, सर हे पेपर आहे,
याच्यावर सही करा, त्या याच्यावर घ्यायचं, त्यांच्या हातून घ्यायचं, दुसरीकडे जायचं, हे असं फिरवा मी सगळी करतो. आणि म्हणून येतात पैसे. फक्त मंत्र्याने इन्व्हेस्टमेंट केली ते कागद फिरत नाही, पायाला भेदरी बांधावं लागते आणि फिरावं लागतं शेड्या उचल तुला सगळीकडं, तेव्हा कामं होतात. असे कामं होत नाही. माझ्यासोबत फिरणारे लोक बसतात, साहेब कुठून फिरून फिरून कुठे येते तिथं बसतात. माझ्या मागे फिरायची ताकद नाही कुणाची, फिरू शकत नाही. तिने आला माझ्या घरी आले, बरेच त्याच्यात लोक आले, मुंबईला आलेले, माझ्या मागं नाही फिरू शकत कोणी. तुम्ही दिलेली ताकद आहे. तुम्ही मला खरं सांगा, 2019ला ते जेलमध्ये असताना मला निवडून दिलं नव्हतं. कोण आहे मी काय आहे मला सांगा ना, काय होतो मी? काय एखाद्या खासदाराचा मुलगा होतो का? मी माझा बाप खासदार होता का? माझा कोणी भाऊ आमदार होता का? कोण होतो? काय मी खूप मोठा नेता होतो? काय होतो मी? काही नाही. मी जेलमध्ये, तुमचा माझा संबंध 11 महिने नव्हता. 11 महिन्यापासून जेलमध्ये होतो मी. काही संबंध नव्हता, तुम्हाला भेटी गाठी नव्हत्या, तुमचं काहीच नव्हतं. तर तुम्ही मला छोट्या मोठ्या मताने 18,000, मला वाटतं 19,000 मतांनी निवडून दिलं. काय संबंध आहे की माझा? म्हणजे अर्थार्थी भेट नाही, गाठ नाही, प्रचार नाही. तर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणायचे, अरे उमेदवार तिकडे कुठे आहे तुमचा उमेदवार? शेवटी काही असतात आपले उमेदवार, तरकी लढवली, डोक्याला टोपी घातली, मी उमेदवार रत्नाकर गुट्टे डुकरटले होते. मी रत्नाकर गुट्टे, बघा हे म्हणे, बघा हे किती रत्नाकर गुट्टे बघा, मला हे सगळे रत्नाकर गुट्टे. असं माझ्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली. कोण मोठा नेता होता आमचा? काही नाही, फक्त जनता आणि कार्यकर्ता छोटा मोठा यांनी सगळ्यांनी निवडून. हे कसं विसरू शकतो? आणि हे विसरणार जर कोणी असं तर त्याच्या इतका पद्मा असतात, त्याच्यात कसं कोणी नाही. मी सांगतो ना, कुठेतरी जाऊन आत्महत्या करावी जरा विसरत असं, जगून उपयोग नाही. मी इतका रात्रंदिवस फिरतो, इमानदारीने फिरतो, म्हणजे हृदयातून फिरतो सर, की असं कोणासोबत काही एखाद्या समजा उमेदवार, काही काही नेते असते उमेदवार हे उभा करायचा, दुसऱ्या उमेदवाराला पैसे द्यायचे, याला उभं करायचं, दोन्ही ते माझा आणि हेही माझा आल्याचं, असे असतात काही. पण मी तसं कधीच केलं नाही. माझ्या उमेदवाराचा उमेदवार आहे माझा, तर तो माझा पक्का, माझा आणायचा प्रयत्न आपण करायचा. शेवटी त्याचं नशीब आणि वक्त परमेश्वर. एवढं सगळं दिलं मी सांगतो तुम्हाला. आणि आता 2024ची निवडणूक कशी झाली? त्या 2024च्या निवडणूक त्याच्यापेक्षा वाईट निवडणूक झाली. पहिल्यापेक्षा जेलमध्ये असताना तिथे सहानुभूती होती मला, बरेच होतं, साहेबांनी एवढं सगळे कामं केले, कारखाना आहे, सगळं आहे, उसं जातात, साहेब तर मध्ये राहतं, मग काय होईल, कसं होईल, ह्या भावनेने लोकांनी, बऱ्याच शेतकरी ज्याचे उसर, बऱ्याच शेतकऱ्यांनी विचार केला की साहेबाला निवडून आणावं लागतं तर कारखाना व्हायचा. त्या भावनेने काही प्रेमापोटी. आणि मी 14ला पडल्याच्या नंतर जे 5 वर्ष ती सेवा केली, मी प्रत्येक गावाला गेलो, प्रत्येक गावाला पाठी लावली मित्रमंडळाची, सगळं केलं. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक लग्न सोडलं नाही, कुठं काही सोडलं नाही. जे जे असतात ते सगळीकडे गेलो. लग्न तर एका दिवशी 22 बाई 23 लग्न लावले. वाट लावायच्या टायमाला मी गेलो, इथपर्यंत गेलो. आणि एवढं सगळं केलं. आणि मी कसे, म्हणजे हे उपकार विसरू शकत नाही. मी तर काय सांगितलं तुम्हाला, मी माझ्या भाषणात सांगत असतो, माझ्या कातडे जोडे जरी तुम्हाला करून घातले तरी मी उपकार करू शकत नाही. इतके उपकार आहे. आणि मला काही नाही पाहिजे. माझं पोट एवढं भरलेलं आहे, पोटात जागा काहीच नाही, काही जागा नाही पोटामध्ये. माझ्या देवाने एवढं दिलंय, भरपूर दिलंय मला देवानं. माझं कुठं काय आणि मला माहित नसतं, कुठं कुठं पोरायला माहित असतं, मलाच काही माहित नसतं माझं कुठं काय काय. आणि करून काय करू? मला करायचंय तुमच्यासाठी, मला जगायचंय तुमच्यासाठी. सर्व काही माझं मी म्हणजे सर्व काही माझं तुमच्यासाठी माझा वेळ राहणार आहे सगळं. आणि मी एक दिवस, मी खरंच सांगतो, एक दिवस मी प्रत्येकाच्या मनामध्ये घर बनवली. तर प्रत्येकाच्या मनामध्ये मी माझ्या विकासानं, मी माझ्या कामानं प्रत्येकानं म्हणलं पाहिजे. आज कुठेही जातो, विरोधक म्हणतात काम आहे, हो काम केलंय, हो काय विरोधक म्हणते. आणि प्रत्येक गावामध्ये, म्हणजे आज 40-50 वर्षामध्ये जे काम झालं नसेल ते फक्त 2.5 वर्षात काम केले. एवढे कामं केले. तुम्ही बिल्डिंग बघा, नवेकडला ते बिल्डिंग बघा, कशा कशा बिल्डिंग आहेत बघा तुम्ही.
मोठ्या मोठ्या शहरात कशा बिल्डिंग नाहीत अशा बिल्डिंग बांधल्या. एसडीएम ऑफिस बघा, कोर्टाचं ऑफिस बघा, नगरपालिकेचं ऑफिस बघा, क्रीडा संकुलन आहे, क्रीडा संकुलन बघा तुम्ही. नाट्यघरं परभणीमध्ये जिल्ह्यात नाही तसं नाट्यघरं बनते. 100 कोटीची पाईपलाईन आलेली आहे, ते काम सुरू आहे. नमामि गंगेचं जवळ 350 कोटीचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही काही दिवसांनी पर्यटन स्थळामध्ये त्या गंगाखेडला जर आले तर पर्यटन स्थळ फार मोठं आहे, बनणार आहे. इथं बोटिंग वगैरे सगळं चालू होणार आहे गोदावरीमध्ये. एवढा दोन्ही बाजूला घाट बांधणं, ते ब्रिज जो झालाय, ब्रिज तसा काय ब्रिज होऊ शकतो का? मला गडकरी साहेबांनी ब्रिज दिला. दररोज जायचं मी साहेबाकडे गेला 8 दिवसाला, असं उभा राहतो तुम्ही कोपऱ्यामध्ये, साहेब इकडे बसायचे. सगळं झालंय. काय रत्नाकर तुझं का बसला तिकडं, त्या लांब का? मला माझ्या फुलाचं काय झालं साहेब? दुसरा शब्द काहीच करत नाही. माझ्या फुलाचं काय झालं? कारण त्या लोकांना 35 किलोमीटर फिरून यावं लागत होतं. हा नाही, गंगाखेड्यात हार्डली 1 किलोमीटर. गंगाखेड ते पूर्ण झालं म्हणजे एकच झाल्यासारखं झालं. 10 किलोमीटर एकच झाल्यासारखं झालं. मी कधी आयुष्यात जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. मी विकासाचं राजकारण केलं. आणि मी आज बी कोणीही माझ्याकडे उद्या मी त्याचं काम करतो. तो कुठून आला, कोणत्या गावचा आहेस, काही विचारत नाही. कोण्या पक्षाचा आहेस काहीच विचारत नाही. कधी कधी बाजूला माझे कार्यकर्ते, मला तेवढं मी लक्षात ठेवत नाही. माझे कार्यकर्ते बाजूला बसले असते. मी त्याला काम केलं, ते गेल्याच्या नंतर तुम्ही साहेब काय हो, तुम्ही काहीही करता साहेब, काय झालं हे ना, भांडण करीत म्हणजे आपल्यासोबत याच्यावर भूतवर हे ना, आपल्या माणसाने मारलं आणि तुम्ही याचं काम केलं. मी त्याला समजवतो की आता भांडण करणार नाही, मारणार तर नाही ना. केलं भांडण त्याने, पण आता मनाला लाजल ना थोडस. त्याला वाटेल ना की माझं काही विचारलं, साहेबांनी काही बोललेलं, माझं काम केलं. त्याने भांडण करणार नाही, मारणार नाही, तेवढी तीच मदत आपल्याला. त्याच्यावर जर परिणाम झाला एखाद्या वेळेस तो आपल्याशी होऊ शकतो. माणसं जोडावं लागतील ना. आपण तर हिनं काम केलं नाही, त्यानं काम केलं नाही, असं नाही केलं, आपल्याला हे विरोध करतो, ते विरोध करतो, पण आपण विरोध करायचा का? त्याला राजकारण म्हणत नाही. मी त्याला राजकारण म्हणत नाही. विरोधाला विरोध करणं बिलकुल गलत आहे, मी करत नाही. त्याच्यामुळं निश्चित मी सांगतो आपल्याला, नाही ऊसाचा ऊस गेलाच ना, गेलाच ना. नाही तुम्ही कितीही ऊस लावा, कॅपॅसिटी वाढवली आहे मी आता 10,000 कॅपॅसिटी केली मी त्याची. 10,000 रोज. मला ऊस कमी पडत उलट. ऊस किती लावा काय फरक पडणार नाही. मी तुम्हाला सांगतो का, कसं आहे, माझा दौलत कारखाना आहे कोल्हापूरला. 3300 रुपये भाव द्यावा लागले. किती? 3300. सोलापूरला एक माझा कारखाना आहे, तिथे 2900 रुपये भाव द्यावा. आपल्या लोकांना कळत नाही. माझ्या शेतामध्ये ऊस ठेवला तसाच, त्या ऊसाची माझ्या 13.5% रिकव्हरी. त्या कोल्हापूरला काय जमिनी काय आपल्या दुसऱ्या वेगळ्या जमिनी आहेत का? आपल्या लोकांना 11-12 महिने 12 महिने झालं म्हणते ऊस घेऊन जा. 11 महिन्यापासून मागा लागते की ऊस घेऊन जा म्हणून. ऊस ठेवा ना शेतामध्ये. आणि मी प्रयोग करून दाखवलाय. प्रयोग तुम्ही घरी प्रयोग करा. गिलास टिच भरा पाण्यानं, त्याला 1 चमचा धैर्य 1 चमचा 2 चमचा 3 चमचे साखर टाका, पाणी वर येणार नाही. त्या गिलासाचं वजन वाढलं तर कमी झालं? वाढलं ना वजन. म्हणजे का असं करतात मला माहित नाही. 10% रिकव्हरी, 10%. आज हे 2500 रुपये भाव दिलाय मी. 135, 130 का 120 रुपये जास्त आहे माझ्या FRP पेक्षा. ह्या बळीराजाची रिकव्हरी कुठून आली जास्त? कुठून आली सांगा ना? जमीन एकच आहे ना, ते ऊसच नेत नाही. बाजूलाच्या अर्धा एकर सोडून देत आहे. ते चांगला ऊस असेल तरच देत ऊस नेत नाही. बरोबर आहे का नाही? का खरं आहे का नाही मला सांगाय. आम्ही आमदार आहेत ना, आम्ही आता कोणाचं नाही बघतो ना म्हणतो. कशाला बघतो बाबा? बघू नको, तुला ऊस घेऊन जातो कशाला बघतो? कसाही ऊस कापायचा, कसाही घेऊन जायचा, काय करणार? नाविलाज आहे ना. मी जर कडक केलं, समजा कडक तर होऊ शकतं. माझी 12% 12.5% रिकव्हरी येऊ शकते माझी, काय येत नाही. ऊसच न्यायचा मी ठरवलं, ऊस न्यायचाच नाही. रिकव्हरी असेल तरच न्यायचा जर केलं तर होऊ शकतं ना. बळीराजा करतो, मी का करू शकत नाही?
पण मी करू शकत नाही, आमदार येणार नाही, पॉलिटिक्स राजकारण येणार नाही. आणि हे सगळ्यात वाईट मी सांगतो, हे असं जर झालं कधी तर शेतकरी विरोधात जाते आणि गावामध्ये 2-3 जण विरोधात गेले, गाव राशी होते. त्याच्यामुळे घ्यावं लागते मला, काय करणार. आणि आता व थोडं इमोशनल होऊन काही होऊ नाही आपण द्यावं लागते. 11 महिने गेलो जेलमध्ये त्याच्यामुळं, ते भाव देऊ सगळे देऊ, कर्ज घेऊन सगळं गेलं. 330 कोटी माझ्यावर कर्ज. मी जाहीर बोलतो, पेपरला छापलं का नाही मी, 12 पेन लोकमतला 12 पानाची ऍड दिली त्यांनी, छापलं ना सगळ्या लोकांचे कसे पैसे दिले, त्याचा अकाउंट नंबर दिला मी, त्याचं बँक दिली, किती पैसे होते दिले, सगळं ह्या बँकेने क्लेम केले, सगळं फिरलं ना मी. त्याच्यानंतर लोकांचं सिव्हिल मधून नाव कमी होईना. आता पिटिशन केलं औरंगाबादला. माझं काम आहे सगळं करून दे, मी पळणारा नाही, थकणारा नाही. मी पिटिशन केलं, शेतकऱ्याला घेऊन पिटिशन केलं आणि सगळं बँकेला, कारखान्याला बी. आता कारखाना, बँक आणि सिव्हिल या सगळ्याला पार्टी केली. महिना 2 महिने 3 महिने सगळं होऊन जाणार आहे. पण काय, आपण थोडासा विचार मनामध्ये जर थोडासा भावनिक झालं ना, धोका होतो. भावनिक होऊन माझं वाटवं झालं. 11 महिने मी कधी पोलीस स्टेशन बघितलं तेव्हा मी कधी नाही, एक सिंगल केस नाही, काहीच नाही होतं, कधीच काही नाही नव्हतं माझ्यावर. ती पहिली केस आहे, ती पहिली केस कोर्ट पहिल्यांदाच बघितलं, पोलीस स्टेशन पहिल्यांदाच बघितलं, जेल पहिल्यांदाच बघितलं. तुम्ही वाचवलं नाही तर मला तर संपवायचा प्रयत्न केला, त्याला संपून टाका म्हणत होते. केस आपल्याला फार कमी मताने पडलो ना त्यावर. पहिले 1200 मतं पडले, 12 मी निवडून आलो असतो. त्याच्यामुळे याला संपवा, मला उद्ध्वस्त, मला संपवायचंच काही सगळे विरोधकांनी. पण जनता, या जनतेने वाचवलं म्हणून काम करतो मी, रात्रंदिवस जे काम करतो. हे कारण आहे त्याला. त्या मागच्या त्या बिमारीमध्ये काय आलं, त्या करोनामध्ये झोपत नव्हतं 2-2 अडीच रेमडेसिवीर इंजेक्शन मी विकत आणले 25 लाखाचे. आपल्या याचे पालमचे, ते आपल्या माजी सभापती आहेत ना, आपले माजी सभापती पालमचे, त्यांची बायको लोह्याला ऍडमिट होती. नाव काहीतरी आहे, नाव लक्षात नाही माझ्या. माझी गणेश घोरपडेला विचारा, गणेश घोरपडे माजी सभापती, ते लोह्याला त्यांची बायको ऍडमिट होती. मला माधवरावनी फोन केला, माधवराव गायकवाडने. त्यामुळे साहेब असं शेवटचं आहे आणि ते काही वाचणार नाही म्हणलं. काय झालंय, तिथे रेमडेसिवीर इंजेक्शन अवेलेबल होत नाही म्हणे साहेब. एक काम करा, मला डॉक्टरशी बोलणं करू. मी डॉक्टरला बोललो, म्हणलं किती इंजेक्शन लागते, मला 4. मी माधवरावला म्हणलं तुम्ही गाडी घेऊन इकडून निघा, मी तिकडून माझी गाडी पाठवतो. आज 4 इंजेक्शन पाठवले, आज बाई वाचली. आज इथं बसता माझाच बॉडीगार्ड, त्याचीच आई आपल्या परवला अटॅक आला म्हणून परवला नेलं आणि नेल्याच्या नंतर अक्षरशः व्हेंटिलेटरवर गेली, वाचत नाही म्हणले. डॉक्टर काय झालं म्हणलं, नाही म्हणले साहेब वाचणार नाही, आता ते काही होणार नाही, थोडंसं व्हेंटिलेटर गेल्याच्या ताट्यानंतर वाचत नाही माणूस, खरंच आहे ते. मी त्या डॉक्टर पडताना फोन केला, खूप चांगला डॉक्टर आहे पडताना, मी सांगतो तुम्हाला. मी त्यांना म्हणलं असं आहे तुम्ही बघता का जाऊ, ते जाऊन बघितलं त्यांनी. म्हणलं काय आहे, म्हणजे 10-20% चान्सेस आहेत, तर चान्स घ्या. 20% मला 20% चान्स आहेत ना, घ्यायचा मला चान्स मला. उचललं, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणलं आणि एन्जिओग्राफी केली. आज टणटणीत आहे, 4 दिवसामध्ये भाकरी वगैरे सगळं खायला लागलं. मी 7 कोटी रुपये हे सगळे हॉस्पिटलला वगैरे सगळे 1-1 लाख पुन्हा 2 लाख. मी कर्नाटकमध्ये आपले एक कोणतरी माणूस तिथं 3 लाख रुपये दिले सरकारकडून, माझ्या खिशातून नाही दिले. 7 कोटी रुपये मी आजपर्यंत, म्हणजे सगळ्यांना हॉस्पिटलला कुणी गेलं 1 लाख रुपये तुरंत, म्हणजे जसं इस्टिमेट आलं माझ्याजवळ, मी त्यासाठी एक माणूस ठेवला, सेपरेट माणूस ठेवलाय हे सगळं काम करण्यासाठी. माझ्या ऑफिसला 47 लोक आहेत, हे सगळे गोरगरीब सगळ्या मतदारांचे काम करण्यासाठी. मी करायची सेवा तर 100% सेवा करतो. ते आपलं केंद्र काय नाव असतं त्या केंद्रात, हेतू सेवा केंद्र मी केले, शासकीय केंद्र माझ्या ऑफिसला चालतं. दररोज 500, 600, 500, 400, 500 लोक येतात, लेकरं घेऊन येतात. त्या लेकरं दूध लागले की त्यांना दूध देतो, बिस्किट देतो. जास्त वेळ झालं कारण काय 3-4 कॉम्प्युटर आहेत माझ्यावर, तरी पण लोक एवढे येतात की वेळ होतो. त्याच्यानंतर
त्या महिला कोणी असतात त्यांना पोहे करून देतो. मी सेवा करण्यामध्ये कधीच कमी नाही आणि मी सेवकच म्हणून समजतो. मी आमदार आहे असं वाटत नाही मला. मी तुमचा सेवक आहे लक्षात घ्या. मला तुम्ही निवडून सेवा करण्याचं दिलं आहे. अहो, जर समजा तुम्ही एखादा गडी असतो आपल्या शेतामध्ये ठेवलेला, हे तुम्ही सगळ्याकडे गडी असते, त्या गडीला पाडव्याच्या पुढे कंटिन्यू करायचं असलं तर त्याला तुला कंटिन्यू केलंय म्हणतो आणि नाही करायचं असलं तर 2 महिने अगोदर सांगतो नोकरी बघ, मी दुसरा बघितला. तशी पुढची आमची. आम्ही तुमची सेवा केली, तुमचं जे चांगलं वागलो होतं तुम्ही आम्हाला पुढचं देतात, घड्याला देतात, बघा घरी म्हणतात, घरी पाठवून देतात. आणि त्याही आशावर नाही, मी त्या आशाने काम करत नाही. मला काम तुमचं करावंच लागेल आणि ते मी करणार. यामुळं आपल्याला एक विनंती करतो, हात जोडून विनंती करायला मी तुम्हाला, कळकळीने विनंती करावं की माझे तिन्ही लोक निवडून द्या. आता मला वाटतंय आंबोरेंनी सांगितलं, पांडूंनी सांगितलं की उमेदवार का उभा केला, कशामुळे उभा केला. मी टीका कोणावर करत नाही, मला टीका करू वाटत नाही. मी काय जे काम करायचं विकासाचं काम तेवढं विकासावर बोलतो. विकासाच्या बाहेर मला बोलता येत नाही आणि मी बोलतही नाही. मी काय केलंय माझ्या आता काय भाषण गावं बरेच करावं लागतात ना, मग माझं भाषण ठेवलं, फक्त इथं 2-3 ठेवले. नाही तर प्रत्येक ठिकाणी लवकर जायचं माझं भाषण लगेच पुढे. कारण त्याला प्रचाराला खूप वेळ कमी आहे ना, तरी आता 2 दिवस वाढवले म्हणून वेळ, नाही तर उद्या प्रचार संपला असता. त्याच्यामुळे निश्चितच मी सांगतो, मी तुम्हाला वचन देतो, या फुलकळसला मी जे आज शब्द दिलेत हे सर्व मी 4 वर्षामध्ये हे जे दिलेत ते सगळं मी करतो. पण मला एक तुमच्याकडे शब्द पाहिजे. हात उंच करून मला द्या की 2200 मतं तुम्ही देणार ना. हात उंच करून मला सांगा 2200 मतं आम्ही देऊ. देणार का 2200 मतं? आणि आपलं मत वाया जाऊ देऊ नये. आपल्या गावच्याच उमेदवार आहेत, त्या बिचाऱ्याला विनाकारण बळीचा बकरा बनवलं, त्याचं नुकसान करायला. मला तर माहिती, मला 1-2-4 प्रॉडक्ट त्यांनी विकले. खड्ड्यात घालायचं काम यांचं आहे. मी खड्ड्यात तुम्हाला घालत नाही कधी. त्या बिचाऱ्याला काही कळालं नाही, तुला निवडून आणतो काय. एकदा काही पॉलिटिक्स मध्ये असे एकदा कामाला लावलं की कुठलं गुंतय ना, त्या बिचाऱ्याला मी आहे आता त्याचं नुकसानच आहे. तो काही निवडून येणार नाही, त्याला माहित आहे, त्यालाही माहिती आहे. मी फक्त मतं खाण्यासाठी ठेवलंय. आणि ते फक्त मतं किती खाईल, 100, 1000, 500 मतं कुठून सगळ्या म्हणून खावेत आणि या बिचाऱ्याचे मतं कमी व्हावे त्या डॉक्टरचे. शिक्षक माणूस आहे ना, शिक्षक माणसाचं पोरग आहे. शिक्षक माणसाचं पोरग कसं चांगलंच असेल ना, ते गरीबलाच असेल ना चांगलं, तेव्हाच म्हणजे डॉक्टर झाले ना. तुमची चांगली सेवा करेल मी गॅरंटी घेतो. हे दोन्ही माणसाची गॅरंटी मी घेतो. दोन्ही माणसाची, कारण शिक्षक बी मोकळे व्हायले, रिटायर व्हायले. 1 वर्षानं आता शिक्षक बी मोकळे व्हालेत म्हणा, विकास मंत्री हे दोघं वापलेत म्हणून तुमची सेवा करते. आणि मी एक लक्षात, मी सांगितलं पाहिजे, मी कुटुंब प्रमुख आहे. माझ्यावर काहीच चालत नाही, खोटं चालत नाही, बनवाबनवी चालत नाही, लबाडी चालत नाही, माझं काहीच चालत नाही. कामच करावं लागतं. नाही तर मला नीटही करता येतं. मी तुम्हाला इतका सोपा बी नाही, मी सांगतो तुम्हाला, मी बिलकुल सोपा नाही. ज्याच्यासाठी आहे त्यासाठी अंगावरले कपडे बी काढून देईन मी प्रेमानं. पण मला जर कोणी जर खवळायचा प्रयत्न केला, खवळलेला बघा, बऱ्याच लोकांची वाट लावली मी परभणीच्या जागेवर बसविलेच काय. आता घाबरतेत, नको मग त्याच्या आमदार गावाला काय. तुमच्या जीवावरती तुम्ही दिलेले आशीर्वाद आहोत, त्याच्यामुळे ह्या तिघांनाही व्यवस्थित ठेवण, व्यवस्थित कामं करतील. नाही काम केलं जिम्मेदारी माझी घेतो. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपण आपला सिंबॉल आहे कमळाचं फूल, बाजूला बटन आहे ते दाबा. असं दाबा की कंटिन्यू ते असं त्याला घटापट घ्यायला जरी झालं पाहिजे, ते दाबून दाबून कलर निघाला पाहिजे त्याचा. असं दाबा आणि बहुमताने विजय करा. आणि आपण विजय कराल एवढी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि 100% आपण करणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण अगदी वेळाचा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे गावकरी मंडळींच्या वतीनं